हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज ममता अँड आज आपण बघणार आहोत की टाइप्स ऑफ लिगँड्स काय असते। इथे आपण जनरल टाइप्स ऑफ लिगँड्स बघणार आहोत। जसं की तुम्हाला माहिती आहे की कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं की सेंट्रल मेटल आयन म्हणजे काय, लिगँड्स म्हणजे काय, आणि त्यानंतर आपण बघणार होतो की एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल मेटल आयनची ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची। त्यासाठी आपल्याला इथे ही लिस्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे अनायनिक लिगँड्स काय असते, त्यांच्यावर चार्ज किती असतो, नंतर न्यूट्रल लिगँड्स कोणते असतात, त्यांच्यावर चार्ज किती असतो, हे माहिती करण्यासाठी आज आपण इथे घेऊन आलेलो आहोत टाइप्स ऑफ लिगँड्स। सो फ्रेंड्स, जनरली किती टाइप्सचे लिगँड्स असतात? 2 टाइप्सचे। एक असते अनायनिक लिगँड आणि दुसरा असतो न्यूट्रल लिगँड। सो एखादी मुलगा मला म्हणेल किंवा एखादी स्टुडंट मला म्हणेल की मॅम अनायनिक असते, न्यूट्रल असते, तर कटायनिक का बरं नसतो? हो की नाही? होऊ शकते, म्हणू शकते, बट फ्रेंड इथे कटायनिक लिगँड नसतो। का बरं नसतो? जनरली आपण जर बघितलं लिगँडची डेफिनेशन किंवा लिगँड काय असतो, द स्पीसीज विच कॅन डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू द सेंट्रल मेटल आयन। म्हणजे असा स्पीसीज जो काय करत आहे, स्वतःची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या सेंट्रल मेटल आयनला डोनेट करत आहे। सपोज जर त्याला इलेक्ट्रॉन्स डोनेट करायचे आहे दुसऱ्याला, तर त्याच्याजवळ स्वतःकडे इलेक्ट्रॉन्स असणं गरजेचं आहे, हो की नाही? म्हणजेच तो एकतर इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज असायला हवा किंवा तो न्यूट्रल स्पीसीज असायला हवा, पण इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज नको। ओके, जर आपण कन्सिडर केलं कटायनिक लिगँड्स तर त्याच्यावर काय राहणार? पॉझिटिव्ह चार्ज राहणार। पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज। सो इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज नसायला पाहिजे, म्हणून आपण लिगँड्सला किती टाइप्स मध्ये डिवाइड करतो? 2 टाइप्स मध्ये। एक असते अनायनिक लिगँड आणि दुसरा असते न्यूट्रल लिगँड। सो अनायनिक लिगँड वर कोणता चार्ज असणार? निगेटिव्ह चार्ज। इथे तुम्ही लिस्ट बघू शकता, एक Cl मायनस, Br मायनस, इथे किती चार्ज आहे? 1 मायनस, Br मायनस, I मायनस, OH मायनस, Cl मायनस, NO2 मायनस, CO3 2 मायनस, तिथे किती चार्ज आहे? 2 मायनसचे चार्ज आहे। नंतर SCN मायनस, NCS मायनस, O2 मायनस, S2 मायनस। अशा प्रकारे तुमच्याकडे खूप मोठी लिस्ट आहे लिगँड्सची जी तुम्हाला माहिती करायची आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती पडणार की लिगँडवर किती चार्ज आहे, 1 मायनस आहे, 2 मायनस आहे की 3 मायनस आहे, आणि तो कोणत्या टाइपचा लिगँड आहे, अनायनिक आहे की न्यूट्रल आहे। जनरली इथे तुम्हाला हे सर्व लक्षात ठेवायचं आहे, लर्न करायचं आहे। कशासाठी? जेणेकरून तुम्ही सेंट्रल मेटल आयनचा ऑक्सिडेशन स्टेट काढू शकाल, ठीक आहे। नंतर कोणता लिगँड आहे? न्यूट्रल लिगँड। न्यूट्रल लिगँडवर चार्ज किती असतो? 0 असतो। किती असतो? 0 असतो। त्याच्यामध्ये बघा NH2 आहे, NH3, CO, NO, C6H5, C5H5N, तो NH2, CH2, CH2, NH2, ठीक आहे। हे काय आहे? इथिलीन डायअमाइन। ओके, नंतर एक्सेट्रा। ओके, तर अशा प्रकारे तुमच्याकडे अनायनिक आणि न्यूट्रल लिगँडची जी लिस्ट आहे तुम्हाला काय पाहिजे? लर्न पाहिजे। आणि यापेक्षा अतिरिक्त तुम्ही काय करा, कमेंट्समध्ये मला सांगा कोणकोणते लिगँड्स आणखी याच्यामध्ये ॲड होणार अनायनिक आणि अनायनिक अँड न्यूट्रल लिगँडमध्ये। अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू सो मच।